जळगावमधील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचा डिस्प्ले बंद झाला। 4 मिनिटांसाठी हा डिस्प्ले बंद झाला असल्याची माहिती देण्यात आली। करण पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली। डिस्प्ले बंद झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा देखील दुजोरा देण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले हे 4 मिनिटांसाठी बंद करण्यात आले। आज सकाळी 9 वाजेपासून ते 9 वाजून 4 मिनिटांपर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले हे बंद झाले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुमित, खरं तर मागच्या काही दिवसांपासून घडामोडी आपण ऐकतोय। बारामतीमध्ये देखील एक सीसीटीव्ही बंद पडल्याची घटना घडली। त्यानंतर आता जळगावमधून अपडेट येते की 4 मिनिटांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाले होते। काय या संदर्भात ताजी अपडेट आहेत? नक्कीच करण, जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले आज 4 मिनिटांसाठी बंद पडले होते। जळगाव लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जे करण पवार आहेत यांनी ही आपल्याला माहिती पुरवलेली आहे। याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा आपण विचारणा केली तर त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाल्याची माहिती ही जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्याला दिलेली आहे। त्याचप्रमाणे डिस्प्ले बंद जरी झाले असले तरी मात्र सर्व 36 कॅमेऱ्यांचे जे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे उपलब्ध असल्याचं, व्हिडिओ शूटिंग केले असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे। करण, नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।